जय महाराष्ट्र पब्लिक. हाय गाईज, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भूगोलाचा पेपर आहे परवा आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की धगधग वाढली तुम्हा सर्वांची. मोठ्या प्रश्नांचं नेमकं करायचं काय कळत नाहीये, उत्तरं लिहायची कशी, डोक्याचा अक्षरशः भुगा झालाय. पण तो भुगा नीट करण्यासाठी मी आलेलो आहे. कारण लक्षात घ्या, सर्वात जास्त मार्क्स असणारा ओके हा जो टॉपिक आहे, सर्वांच्या डोक्याला अक्षरशः मुंगी आणणारा जो टॉपिक आहे, भौगोलिक कारणे आणि सविस्तर उत्तर द्या. नेमकं करायचं काय सर, काय असते नेमक्या सर्व गोष्टींचं उत्तर. तर चला बघूया आज हे दोन्हीही जे प्रश्न प्रकार आहेत, हे प्रश्न प्रकार महत्त्वाचे आहेत. याची उत्तरं पाठ होत नाहीत. त्यामुळे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलोय सर्वात महत्त्वाची काही भौगोलिक कारणे प्रत्येक धड्यामधून आणि सर्वात महत्त्वाची सविस्तर उत्तरे या धड्यामधून. तर टोटल तुमच्याकडे किती धडे आहेत? 9 धडे आहेत, बरोबर की नाही. भूगोलाचे 9 धड्यांमधून काही धडे हे खास करून भौगोलिक कारणांसाठी फेमस आहेत, काही धडे हे सविस्तर उत्तरांसाठी फेमस आहेत. ओके, त्यामुळे आपल्याला त्या धड्यामधून फक्त तेवढ्याच प्रकारचे प्रश्न करायचे आहेत. कारण तुम्ही आता विद्यार्थी नाही आहात, तुम्हाला शिकायचं नाहीये, तुम्हाला आता परीक्षार्थी बनायचं आहे. परीक्षार्थी बनून तुम्हाला करायचं काय की तुमच्या एक्झामिनेशनमध्ये गोष्ट नेमकी येणार काय आहे आणि तुम्हाला नेमका अभ्यास काय करायचा एवढं लक्षात ठेवायचं. कारण आता युद्ध आहे, युद्धामध्ये स्कॉलर बनायचं नाही, युद्धामध्ये तुम्हाला टॅक्टिकल वेपन्स चालवायचे आहेत आणि प्रिसिजन स्ट्राईक करायची आहे. आता काय करायचे लक्षात घ्या, खूप महत्त्वाची गोष्ट आहे. यामध्ये सर्व भौगोलिक कारणं आणि सविस्तर उत्तरं या सगळ्या प्रश्नांचं आपण इथे उत्तर घेणार आहे. कारण लक्षात घ्या की तुम्हाला एकूण धडे किती आहेत? धडे तुमचे आहेत 9, बरोबर आहे. हां, पण प्रत्येक धडा सेम नाही, प्रत्येक धडा वेगळा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का की ट्रेंडिंग ॲनालिसिस जे आहे ना, म्हणजे प्रत्येक धड्याचं, तर आपण जर बघितलं धडा क्रमांक 1 मधून आतापर्यंत फक्त आणि फक्त काय झालंय, सर्वात जास्त प्रश्न कोणते येतात, तर ते येतात सविस्तर उत्तराचे. पहिला धडा आहे क्षेत्रभेट. क्षेत्रभेटमधून सर्वात जास्त प्रश्न जर आलेले आहेत तर 100% प्रश्न प्रत्येक परीक्षेला प्रत्येक वर्षी प्रश्न येतो 4 गुणांचा, बरोबर की नाही. तर तो गोष्ट आपण इथे बघणार. तर धडा सुरुवात करूया क्षेत्रपासून. धडा क्रमांक 1 क्षेत्रभेट महत्वाचा आहे. यातून लक्षात घ्या रिकाम्या जागा खूप कमी वेळा येतात, वेगळ्या घटक ओळखत खूप कमी वेळा येतात, पण 100% शुअर शॉट येणारा प्रश्न जो आहे तो आहे सविस्तर उत्तर आहे. ओके, तर मी तुम्हाला खूप गोष्टी यामध्ये देणार आहेत. ओके, तुमच्या क्षेत्रफळीचा अहवाल तयार करा किंवा कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही क्षेत्रफळीचा अहवाल लिहाल, ह्याही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत, तर ही गोष्ट थोडीशी इथं लक्षात तुम्ही ठेवली पाहिजे. ओके, कळतं मुद्दा, अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या, हा जो प्रश्न खूप महत्त्वाचा. काय प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगितलं की पहिला धडा अत्यंत महत्त्वाचा. काय प्रश्न आहे की तुमच्या क्षेत्रफळीचा अहवाल तयार करा, बरोबर की नाही. आता हा जो अहवाल तयार जो आपल्याला तुम्हाला करायचा आहे, तो अहवाल तुम्ही कसा तयार केला पाहिजे, हा आहे सविस्तर प्रश्न. काय सविस्तर, ओके, लक्षात घ्या, सविस्तर प्रश्न. आता यामध्ये मी तुम्हाला प्रश्न खूप देणार आहे. हां, पण तुम्हाला काय करायचं की मी तुम्हाला सांगणार आहे की कोणता धडा कशासाठी महत्त्वाचा आहे. त्यानुसार तुम्ही काय करायचं, ही जी PDF आहे आजची, ती PDF तुम्ही डाउनलोड करायची. आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती ही PDF तुम्हाला भेटणार आहे आणि तिथून तुम्ही डाउनलोड करून ही PDFचं काय करायचं, अभ्यास करायचा. हे सगळे प्रश्न थोडी रिव्हिजन करायचे. ओके, चला सुरू करूया. काय महत्त्वाची गोष्ट आहे, क्षेत्रफळीचा अहवाल तयार करा. कोणत्या मुद्द्यांच्या आधारे तुम्ही क्षेत्रफळीचा अहवाल लिहाल, हे अगदी महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, हे जे मुद्दे आहेत हे टोटल 8 मुद्दे 4 गुणांसाठी तुम्ही तर लिहायचं आहे. आणि ते पण कसं लिहायचं तुम्हाला मी गोष्टी त्या ठिकाणी सांगणार आहे. अत्यंत सिंपल साधी गोष्ट आहे. तुम्हाला काय करायचं, प्रस्तावना. तुम्ही ह्या मुद्द्यांचा वापर करा. प्रस्तावना तुम्ही लिहिणार, स्थान कोणता, मार्ग कोणता, प्राकृतिक रचना कोणती, भूरूपे कोणती, हवामान कोणतं, ह्या अशा प्रत्येक प्रकारचे जे मुद्दे आहेत ना, ते अत्यंत आवश्यक आणि साधे सोपे गोष्ट आहेत. ओके, चला नेक्स्ट. आता हा प्रश्न आलेला आहे ऑलरेडी, पण हा प्रश्न येण्याची शक्यता सुद्धा आहे. लक्षात घ्या, कारखान्याच्या क्षेत्रफळीसाठी तुम्हाला प्रश्नावली तयार करायची. प्रश्नावलीसाठी प्रश्न नेहमी येतो या धड्यामधून, त्यामुळे तो थोडं मी लक्षात ठेवायचं. टोटल 8 प्रश्न मी तुम्हाला दिलेत. किती गुणांसाठी, 4 गुणांसाठी. कळतंय. तर हा प्रश्न तुम्हाला करायचा आहे, जो की अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा साधा सरळ आहे. ओके, हे प्रत्येक प्रश्न, ह्या प्रश्नाची उत्तरं लक्षात ठेवा. हा मुद्दे बघा, नाव काय आहे, कारखाने कुठे स्थित आहेत, वस्तू काय उत्पादन केलं जातं, कुठून माल मागवला जातो. तुम्हाला मी टोटल 12 मुद्दे दिलेत. ओके, 12 मुद्दे तुम्ही करा या ठिकाणी. क्षेत्रफळीसाठी तुम्ही सोबत कोणते साहित्य न्याल, अगदी सोपं आहे. ओके, पुढे तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला 6 दिलेत ना, काय याच्यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही नोंदवही ज्ञान, पेन, पेन्सिल, कॅमेरा, दुर्बीण, यासाठी तुम्हाला 4 गुणांसाठी ही गोष्ट. ओके, 4 गुणांसाठी. आणि एक लक्षात घ्या, क्षेत्रफेटीमधून प्रश्न येतोच येतो. त्यामुळं तुमचे 4 मार्क 100% जर तुम्हाला हवे असतील तर क्षेत्रफेटीचे जे काही प्रश्न आहेत ते सगळे प्रश्न तुम्ही 100% करा. ओके, यामध्ये एकही प्रश्न सोडू नका. हे मी क्षेत्रफळीचं महत्त्व स्पष्ट करा. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. किंवा याच्यावर तुम्हाला असं विचारायचं आहे की ज्ञानामध्ये कशी वाढ होते, ते उदाहरणासाठी तुम्ही इथं स्पष्ट करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला मी 5 मुद्दे दिलेत. ओके, हे 5 मुद्दे जरी तुम्ही लिहिले, थोडंसं तुम्ही एक्स्ट्रा जरी ॲड केलं तरी चालेल. त्यामुळे ह्या गोष्टी विसरू नका. ओके, पुढची गोष्ट या ठिकाणी काय, क्षेत्रफेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही काय कराल. ओके,
पुन्हा एकदा वेगळ्या प्रकारे प्रश्न विचारला गेला आहे. ओके, वेगळ्या खिडकीतून कचरा बाहेर टाकू नये. ओके, आजूबाजूला कचरा होण्याची काळजी घ्यावी. खाऊची रिकाम पाकिटं असतील, रिकाम्या बाटल्या असतील, उरलेले अन्न टाकण्यासाठी आम्ही कचरापेटीचा वापर करू. या अशा गोष्टी तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, आता मागील वर्षी काय काय प्रश्न आले होते तर लक्षात घ्या की 19 आणि 23ला क्षेत्रपेटी दरम्यान तुम्ही कचऱ्याचे व्यवस्थापन कसे कराल. ओके, हाही प्रश्न अत्यंत महत्त्वाचा येऊन गेलेला आहे. ओके, त्यामुळे हे मुद्दे तुम्ही तर लिहिले पाहिजेत. पुढची गोष्ट, कारखान्याला भेट देण्यासाठी तुम्ही काय कराल. ओके, हां, हे प्रश्न तुम्हाला 10 प्रश्न दिले आहेत, हे प्रश्न तुम्ही करा. ओके, हे सांगितलं मला. क्षेत्रपेटीसाठी आभास तुम्ही काय तयारी कराल. वनासाठी तुम्हाला काय करायचे, प्रश्न तयार करायचे. आता लक्षात घ्या, तयारी तुम्ही काय कराल बाबा. ठिकाण मी निवडेल, प्रवासाचा मार्ग मी निश्चित करेल, इंटरनेट पुस्तक अशा सगळ्या गोष्टी मी या ठिकाणी करेल. हां, आणि ही आहे वनाच्या क्षेत्रपेटीसाठी असणारी प्रश्नावली जी तुम्ही तुमच्या जवळ ठेवायची आहे, जी तुम्ही तिथे रिव्हिजन करायचे. ओके, लक्षात घ्या, अत्यंत सोपी साधी सरळ या ठिकाणी गोष्ट आहे. क्षेत्रपेटी दरम्यान नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपाय काय सुचवाल. मार्च 2023 मध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे, महत्त्वाचा आहे, येऊ शकतो, त्यामुळे तुमच्याकडे हा प्रश्न असला पाहिजे. ओके, उत्तर काय, भेटीच्या ठिकाणचे पावित्र्य स्वच्छता राखणे ही आमची जबाबदारी आहे, त्यामुळे आम्ही कचरा करणार नाही, आम्ही कचरा टाकणार नाही याची खात्री करू. रिकाम पाकिटे बाटल्यासाठी कचराकोंडीचा वापर करू. कचराकोंडी नसल्यास कचरा गोळा करण्यासाठी मोठ्या पिशव्यांचा वापर करू. ह्या अगदी इम्पॉर्टंट गोष्टी या ठिकाणी आहेत. ओके, पुढची गोष्ट, शेतकऱ्याच्या मुलाखतीसाठी प्रश्न तुम्ही ते तयार करायचे. काय ठिकाणी गोष्ट लक्षात घ्या, हे अशी गोष्ट तुम्ही तयार करा. टोटल 10 मुद्दे आहेत. 10, कारण हे आलेले प्रश्न आहेत, हे सगळे आलेले प्रश्न आहेत. एखादा प्रश्न रिपीट डेफिनेटली होऊ शकतो, हे मी तुम्हाला आत्ता ऑलरेडी इथं गोष्ट सांगतोय. आता सराव प्रश्न तुम्हाला दिलेत. ओके, हे प्रश्न शक्यता येणे शक्यता नाही आहे, पण मला असं वाटतं की आपण थोडंसं बोर्डाच्या माइंडसेटचा विचार केला पाहिजे. बोर्डाच्या माइंडसेटच्या पलीकडे आपण विचार केला पाहिजे, जेणेकरून बोर्ड नेमके वेगळे प्रश्न काय टाकू शकतं. एखाद्या टिपाल्यामधला प्रश्न येऊ शकेल का, एखाद्या कार्यालयामध्ये याच्यातला एखादा प्रश्न येऊ शकेल का, हाही विचार आपण या ठिकाणी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी मी तुम्हाला ठरलेल्या 6च्या व्यतिरिक्त या धड्यामधून जे प्रश्न येतात त्याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काही प्रश्न त्याचा प्रयत्न करतोय, ते थोडं तुम्ही ते या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे. ओके, हे डाउनलोड करून तुम्ही गोष्टी इथं नक्की करा. भौगोलिक कारणे द्या. क्षेत्रपेटी दरम्यान कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ओके, तर गरजेचं आहे. 3 मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत. ओके, चला, तर बाकी गोष्टी सिंपल आहेत, अवघडच्यामध्ये काहीच नाही आहे. ओके, कोणती काळजी घ्यायला, काळजी घ्यायचं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे. ओके, धाब्यांच्या घरांची माहिती, बहुउद्देशीय प्रकल्प, जसं त्यामध्ये धरणाबद्दल सांगितलं होतं ना, त्या प्रकारच्या गोष्टी यामध्ये आहेत. ओके, त्यानंतर वनस्पती पर्जन्य फरकाचे द्योतक आहे, इंडिकेटर आहे. चला, आता आपण जाऊया पुढच्या धड्याकडे. पुढचा डाव तुमचा आहे धडा क्रमांक 2. त्याचं उत्तर त्याचं आहे तुमचं स्थान आणि विस्तार. ओके, स्थान आणि विस्तार आपण या ठिकाणी गोष्टी करूयात, जी की अत्यंत सिंपल साधी सरळ गोष्ट आहे. काय आहे, थोडक्यात उत्तरे लिहा. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले. ओके, हा प्रश्न कशी देऊ शकतो. लक्षात घ्या, भारताचे तुम्हाला 3 मुद्दे, ब्राझीलचे 2 मुद्दे, हे लक्षात घ्या. ओके, 1930 पासून 85 पर्यंत काय होतं ब्राझीलमध्ये, भारताने पहिल्या 20 वर्षामध्ये काय केलं, 3 युद्ध इथं बघितली. त्यामुळे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हे लिहिणं सोपं आहे, अवघड नाही आहे, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांत स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत, ह्याही गोष्टी तुम्ही तर समजून घेतल्या पाहिजेत, आहे की नाही. गोलार्ध लिहा, खंड वेगळा आहे, गोलार्ध वेगळा आहे, खंड वेगळा आहे, हे मुद्दे तुमच्याकडे पाहिजेत. गोलार्ध लिहिताना कळलं एक्झामिनरला की वाचायला पूर्व, उत्तर आणि पूर्व गोलार्धामध्ये भारत आहे, ब्राझील जो काही भाग आहे तो उत्तर गोलार्धाचा बहुसंत भाषा दक्षिण गोलार्धामध्ये आहे. इथून तुमचा MCQ येऊ शकतो, लक्षात घ्या, जे की अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट आहे. पुढचा मुद्दा काय, भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्ती व रेखावृत्ती विस्तार तुम्हाला सांगायचा. सोपं आहे, हे पाठ करा, हे पाठ करणं ते आवश्यक. ओके, भारताचा रेखावृत्ती अक्षवृत्ती कसा आहे, ब्राझीलचाही इथं तुम्ही रेखावृत्ती आणि अक्षवृत्ती विस्तार तुमचा तोंडपाठ इथं असायला हवा. ओके, आता लक्षात घ्या, सविस्तर उत्तरामध्ये काय की ब्राझील आणि भारत यांच्या स्थानामध्ये काय फरक आहे. 19 प्रश्न विचारला गेलाय, याच्यामुळे तुम्हाला हा फरक लिहायचा आहे की नेमकं ब्राझील कुठं आहे, कसा आहे, हे तुम्ही सांगणं अत्यंत आवश्यक आहे. ओके, ऐतिहासिक पार्श्वभूमीचा हा प्रश्न 2 वेळा आलेला आहे, पुन्हा सुद्धा येऊ शकतो, त्यामुळे डिटेलमध्ये तुम्ही लिहिणं आवश्यक आहे की भारताने कशी प्रगती केली, भारताने याच्यामध्ये काय काय मुद्दे याच्यामध्ये ॲड झालेत, भारत कसा होता स्वातंत्र्य अगोदर, कोणकोणाचं राज्य होतं, भारताने कशी प्रगती केली, 3 युद्ध झाली, त्यानंतर आपण काय केलं बाबा की आपण LPG उदरगणाचं धोरण स्वीकारलं. आज भारत एक जागतिक अर्थसत्ता व्हायच्या पुढे चाललेला आहे का नाही. सराव प्रश्न, भौगोलिक कारणे, द्वीपकल्प भारताला का म्हटलं जातं. ओके, तर द्वीपकल्प का म्हटलं, कारण द्वीप म्हणजे काय की असा जो भाग 3 बाजूनी पाण्याने वेढलेला आहे. ओके, मग कुठे कुठे बाबा, अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, हिंदी महासागर, तुम्ही अशा गोष्टी इथे लिहिल्या पाहिजेत. ब्राझीलचे नाव पाव ब्राझील या वृक्षाच्या नावावरून पडले आहे, तेव्हा का बरं, तर हाही मुद्दा महत्त्वाचा आहे, याच्यावरती MCQ आलेला आहे, याच्यावर तुम्हाला रिकाम्या जागा भरा, हा टॉपिक जो आहे, हा प्रश्न जो आहे या ठिकाणून आलेला आहे.
ओके, भारताला तरुण देश म्हणून पाहिले जाते. तर का बाळा? कारण तरुणांचे प्रमाण 15 ते 19 वयोगटामध्ये जास्त आहे. आपल्याकडे मोठा तरुण वर्ग हा कार्यक्षम आहे. ओके, वर्किंग पॉप्युलेशन त्याला आपण असं म्हणतो. भूगोलाच्या अभ्यासाने आपत्ती व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करता येतं का? ओके, तर डेफिनेटली करता येतं. तर का करता येतं? कारण भौगोलिकमुळे आपल्याला नैसर्गिक घटनांची सखोल माहिती भेटते. वर्तमान परिस्थितीचे निरीक्षण करून होणाऱ्या बदलांच्या प्रक्रिया आणि भविष्यात आपल्याला गोष्टी या समजतात. बरोबर की नाही? ब्राझीलमध्ये 3 वेगवेगळ्या गोलार्धामध्ये स्थित आहे. कारण का? लक्षात घ्या, विस्तार हा विषुववृत्ताच्या उत्तरेस जास्त आपण बघायला भेटतो आणि दक्षिणेस पण आहे. त्यामुळं तुम्ही थोडंसं स्थान आणि विस्तार म्हणजे काय, ब्राझील नेमका आहे कुठे, उत्तरेला जास्त आहे का दक्षिणेला जास्त आहे, हे तुम्हाला गोष्ट माहिती फक्त तुम्हाला शब्दांमध्ये इथं मांडायची आहे. हे लक्षात घ्या बरं का. ओके, हे प्रश्न अत्यंत सविस्तर उत्तरामध्ये काय, दोन्ही देशांमध्ये स्थान आणि विस्तार तुम्हाला फरक सांगायचा आहे. हे अशा प्रकारे तुम्ही गोलार्ध काय तो फरक सांगा, खंड कसा आहे, खंड कोणता वेगळा आहे, अक्षवृत्तीय विस्तार, रेखावृत्तीय विस्तार आणि महत्त्वाची रेषा कोणते, हे जर तुम्ही व्यवस्थित सांगितलं तर तुम्हाला इथे 3 पैकी 3 गुण किंवा 4 पैकी 4 गुण तुम्हाला 100% इथे मिळतील. 4 पैकी गुण ऑब्व्हियसली सोयीस्कर उत्तर आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावरती भारताने ब्राझीलला कोणत्या समस्यांना तोंड दिले आणि त्यांची राजकीय रचना कशी आहे याचे वर्णन करा. आता हा सुद्धा महत्त्वाचा आहे. राजवट कशी होती अगोदर, स्वातंत्र्यपूर्व राजवट कशी होती, स्वातंत्र्य त्यांना कसं मिळालं, स्वातंत्र्य समस्या नेमक्या काय होत्या, राजकीय रचना कशा होत्या, वर्तमान स्थिती नेमकी काय आहे, या सगळ्या जर गोष्टी केल्या तर गोष्टी साध्या सोप्या सरळ या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. 2 देशांतरामध्ये भूगोलाचा अभ्यास करणं विद्यार्थ्यांसाठी का फायद्याचा आहे, हा प्रश्न शक्यतो येत नाही. बट कदाचित जर एक्झामिनरला वाटलं की असा काहीतरी प्रश्न विचारावा होता, कदाचित येऊ शकतो, आहे का नाही. संकल्पना तुम्हाला कळतात, उपयोजन कळतं, याचा व्यापारिक कसा उपयोग करायचा, व्यावहारिक उपयोग, तुम्हाला प्रश्नांचं ज्ञान तुम्हाला यामध्ये कळतं. त्यानंतर मानव याच्यामध्ये कसा जुळवून घेतो, याही गोष्टी महत्त्वाच्या याच्यामध्ये तुम्हाला बघायला भेटतात. ओके, चला आता पुढची गोष्ट बघा, काय महत्त्वाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे तर आपण ऑलरेडी बघितलं काय साम्य आहेत आणि काय फरक आहे. तर साम्य ही आहे संघर्ष, विकास धोरण, वर्तमान स्थान. त्यानंतर फरक काय आहे, तर राजकीय स्थिरता, विकासाची गती आणि लोकशास्त्रीय फरक. कारण भारताकडे जास्त लोकसंख्या आहे, ब्राझीलकडे थोडी लोकसंख्या नाही आहे. ओके, आता पुढचं चॅप्टर जो प्राकृतिक रचना जलप्रणाली, या धड्याबद्दल तुम्हाला एक गोष्ट सांगायची तर मुद्दा असा आहे, या धड्यातून जास्त भौगोलिक कारणे किंवा जास्त सविस्तर उत्तरं येत नाही आहेत. पण या धड्यातून काय येतं, तर या धड्यातून तुम्हाला नकाशा हा खूप जास्त येतो. त्यामुळे या धड्यामध्ये असणारे जे काही 2 नकाशे आहेत, 4 नकाशे आहेत. ओके, भारताचा आणि ब्राझीलचा प्राकृतिक रचना हा नकाशा, भारताचा आणि ब्राझीलचे जलप्रणाली हे 2 नकाशे. असे 4 नकाशे तुम्ही तोंडपाठ करणे आवश्यक आहे. हे 4 नकाशे जर तुम्ही केले तर डेफिनेटली मी सांगतो तुमचे नकाशामधील 4 मुद्दे जे आहेत ना किंवा 4 मार्क जे आहेत ते होऊन जातील. 4 गुण मिळणं खूप आवश्यक आहे. काहीतरी अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतो, अमेझॉनच्या मुखापाशी तिरुपती तयार होत नाही, तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. तर हे ॲक्च्युली नाही होत, कारण याचं कारण लक्षात घ्या, विसर्ग प्रचंड आहे, कंटिन्युअसली पाणी येतं, कंटिन्युअसली गाळ मुखात साचू शकत नाही, कारण पाणी आहे, प्रेशर खूप जास्त आहे, त्यामुळे गाळ साचत नाही. त्यामुळे इथं लक्षात घ्या की संचयनाऐवजी काय, गाळ वेगाने समुद्रामध्ये वाहून नेला जातो. त्यामुळे वितरकांशी जाळे तयार न होता विस्तीर्ण खाड्या तयार झाल्यात, असे मोठमोठे प्रवाह असे तयार झाले त्या ठिकाणी. ओके, लक्षात घ्या, कारण पाणीच प्रचंड येतं ना. पश्चिम घाट हा प्रमुख जलविभाजक आहे, कारण पश्चिम घाट जो आहे, पश्चिम घाट हा पश्चिम किनारपट्टीला समांतर आहे, हे अंडरलाईन करा. ओके, त्यानंतर पश्चिम घाटामुळे काय आलं, द्वीपकल्प नद्यांच्या प्रवाहाच्या. आता हा पश्चिम घाट असा आहे. ओके, तर पश्चिम घाटाच्या इकडे पाऊस पडतो, पाऊस पडल्यामुळे काय होतं, नद्या इकडे काही आणि नद्या इकडे काय, अशा 2 नद्या, म्हणजे ह्या इकडं पूर्व वाहिनी नद्या आणि ह्या पश्चिम वाहिनी नद्या. ओके, अशा प्रकारे 2 नद्या आहेत. ओके, त्यामुळे गोदावरी कृष्णा पूर्वेकडे वाढतात. ओके, अशा इथं अरबी समुद्राला मिळणाऱ्या नद्या आणि इथं बंगालचा उपसागर. ओके, बंगाल उपसागराला मिळणाऱ्या नद्या, अशा प्रकारे हा जलविभाजक म्हणून इथं काम करतो. ओके, सविस्तर उत्तरल्या हिमालयीन पर्वतश्रेणीची रचना कशी आहे तुम्हाला सांगायची आहे. हिमालयाच्या एकदम लक्षात घ्या, खूप साधी गोष्ट आहे, शिवालिक आहे, लघु हिमालय, हिमाद्री, ओके, आणि ट्रान्स हिमालय. ओके, शिवालिक, लघु, हिमाद्री, हिमालया पलीकडील रांगा. ओके, हिमालय हा जगातील अर्वाचीन वली पर्वतांपैकी एक आहे. भारतात याचा विस्तार जम्मू काश्मीर पासून अरुणाचल प्रदेशपर्यंत आहे आणि ही केवळ एक रांग नसून काय, अनेक समांतर रांगांचा समूह आहे. सर्वात दक्षिणेकडील रांग म्हणजे काय, शिवालिक होय, ही सर्वात नवीन रांग आहे, ही गोष्ट तुम्ही इथे लक्षात ठेवली पाहिजे. शिवालिकच्या उत्तरेस लघु हिमालय, त्यानंतर बृहद हिमालय किंवा हिमाद्री ही रांग येते. सर्वात उत्तरेकडे हिमालयाकडील रांगा आहेत आणि प्रादेशिक दृष्ट्या हिमालयाचे दक्षिण, मध्य, पूर्व असेही इथे विभाग केले जातात आणि या पर्वतरांगामधून सिंधू आणि गंगा यासारख्या नद्या इथं वाहतात. आता हवामान हा धडा आहे ना, हवामान हा धडा भौगोलिक कारणांसाठी लय महत्त्वाचा बरं का, कारण यातून भौगोलिक चे प्रश्न बऱ्याच वेळा आलेले तुम्हाला पाहायला मिळतात. चला, ब्राझील देशातील उच्चभूमीच्या ईशान्य भागामध्ये पाऊस अतिशय कमी पडतो.
कमी पडतो, बरोबर आहे. कारण लक्षात घ्या, बाष्पयुक्त व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस इथं पडतो. हे लक्षात तुम्हाला, कारण तुम्ही ऑलरेडी ना आता टॉपिक बघितलं, मला तुम्हाला आता फक्त प्रश्न द्यायचे. ओके, हे प्रश्न घ्या, हे प्रश्न डाउनलोड करा, हे प्रश्न वाचा. ओके, आणि ह्या प्रश्नांमधूनच तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला प्रश्न येणार आहेत. ओके, त्यामुळे हा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे. नियमित हिमवर्षा होत नाही, लॉजिकवाली गोष्ट आहे. कारण लक्षात घ्या, कधी कधी पडला होता हे तुम्ही लिहिलं पाहिजे. वर्षभर उष्ण आणि दमट हवामान असतं. ओके, उष्णकटिबंधीय आहे, ह्याला अंडरलाईन तुम्हाला करायची आहे. अभिसरण प्रकारचा पाऊस कमी प्रमाणात होतो, कारण लक्षात घ्या तापमानामुळे दररोज काय इथं पाऊस पडतो दररोज कुठं. ओके, विषुवत प्रदेशामध्ये, पण भारतात असं नाही. भारतामध्ये मान्सून हवामान आहे, ठराविक काळ पाऊस इथं पडतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. पुढचा प्रश्न आहे, ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. लॉजिकवाली गोष्ट, कारण तापमानात फरक नाही ना. जेव्हा तापमानामध्ये फरक असतो, ओके, उष्ण तापमान आणि थंड तापमान, त्यावेळी काय होतं, अपोजिट रिॲक्शन होते, अपोजिट अट्रॅक्शन, त्यामुळे दन वादळं तयार होतात. ओके, पण इथं लक्षात घ्या, इथं अपोजिट तापमानच नाही आहे, विषुववृत्त असल्यामुळे सगळंच गरम असतं इथे. ओके, त्यामुळे आवर्त निर्माण होण्यासाठी उष्णकटिबंधीय इथं पोषक स्थिती नसल्यानं वादळे तयार होत नाहीत. मॅनॉ शहराच्या तापमानात वर्षभर खूप मोठा बदल होत नाही. आता हा जो आलेख दिलाय, ओके, आलेख, त्या आलेखावरून हा प्रश्न चला गेलाय. तुमच्या धड्यामध्ये जो इथं ग्राफ आहे, ओके, म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं मी थोड्या वेळापूर्वी काही सेशनमध्ये, की हा जो आलेख आहे, हा आलेख महत्त्वाचा आहे. असे प्रकारचे प्रश्न त्यामध्ये येतात. ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे भारतामध्ये पाऊस पडतो. तर हिवाळ्याच्या सुरुवातीला हिमालयाकडून हिंदी महासागराकडे वारे वाहू लागतात, त्यांना ईशान्य मोसमी वारे असं म्हणतात. तर ह्या गोष्टी तुम्ही इथं लक्षात घ्या. सोपी साधी गोष्ट आहे. थोड्या वेळापूर्वी नकाशे एक्सप्लेन करताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती, दक्षिणेकडून उत्तरेकडे भारतीय हवामानामध्ये होणारा बदल तुम्हाला थोडक्यात सांगायचा आहे. हे 5 मुद्दे आहेत. कदाचित 4 गुणांसाठी हा प्रश्न येऊ शकतो, पण तुम्ही अजूनही याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे, कशा प्रकारे फरक आहे, हाही गोष्ट तुम्ही इथं लक्षात ठेवली पाहिजे. हाही प्रश्न करा. हिंदी महासागर आणि हिमालयाचं महत्त्व तुम्हाला थोडक्यात सांगायचं आहे. हिंदी महासागराचे 3 मुद्दे आणि हिमालयाचे 3 मुद्दे, हे जर तुम्ही लिहिले तर तुमचे 4 गुण इथं फिक्स होऊ शकतात. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे हा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतो. पुढची गोष्ट आहे, ब्राझीलच्या हवामानावरती परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? अक्षवृत्ती, विस्तार, विषुववृत्त, उच्चभूमी, अजस्त्र कडा आणि महासागर. या 4 घटकांमुळे काय होतं, ब्राझीलचं हवामान बदलतं. विषुववृत्तामुळे उष्णकटिबंधीय आहे, अजस्त्र कड्यामुळे किनारी भागात इथं पाऊस पडतो, शेती आहे आणि तिथं आवर्षण चतुष्कोण हा भाग आहे. महासागरामुळे काय होतं, सौम्य आणि आर्द्र तुम्हाला हवामान इथं बघायला भेटतं. ब्राझील आणि भारत या देशांमधील हवामानाची तुम्हाला इथे काय करायची, तुलना करायची. ओके, तर हवामान प्रकार कसा आहे, आता हा आहे तुमचा मेन मुद्दा. हवामान प्रकार, तापमान, पर्जन्य, वादळे, ऋतू, हे 5 मुद्दे आहेत आणि 5 मुद्द्यांची तुम्हाला काय करायचे आहेत, थोडं एक्सप्लेनेशन इथे करायचं. ओके, चला. भौगोलिक कारणे तुम्हाला याच्यात, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात पाऊस कमी पडतो, कारण लॉजिकली इथं पर्वतरांगा नाही आहेत. मी तुम्हाला सांगितलं नकाशामध्ये थोडंसं एक्सप्लेन करताना मगाशी, आहे की नाही. आरोली पर्वत समांतर आहे, त्यामुळे रांगा सरळ पुढे निघून जातात, म्हणजे जे ढग आहे ते सरळ पुढे निघून जातात. ओके, कुठे, हिमालयाकडे. ब्राझीलच्या विषुववृत्ताजवळ किनारपट्टीवर तापमानात फारसा फरक पडत नाही, हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, त्यानंतर भारताचं हवामान वर्षभर साधारण उष्ण असते, कारण लक्षात घ्या भारताचा मोठा भाग जो उष्णकटिबंधीमध्ये होतो, शक्यतो आपण दक्षिणकडचा भाग असं म्हणूया त्याला, आहे की नाही. त्यामुळे दक्षिणेकडे तापमान जास्त, उत्तरेकडे तापमान थोडं कमी असतं. पश्चिम घाटाचा अंतर्गत भागापेक्षा जास्त पाऊस पडतो. हिंदी महासागरावरून येणारे बाष्पयुक्त नैऋत्य मोसमी वारे भारताच्या मुख्य भूमीकडे येतात. पश्चिम घाट हा वाऱ्यांच्या मार्गात नैसर्गिक अडथळा म्हणून उभा आहे. वाऱ्यांना वर जावे लागते, ज्यामुळे सांद्रीभवन होऊन पश्चिम घाटाच्या वाऱ्याकडील बाजूस काय मुसळधार प्रतिरोध पाऊस पडतो. या उलट घाटाच्या पूर्वेकडील अंतरछायेचा प्रदेश असल्याने तिथे पाऊस खूपच कमी पडताना तुम्हाला बघायला भेटतो. ओके, ब्राझीलमध्ये हिमवर्षा क्वचितच होतो. आता पुढची गोष्ट, का बरं होतो, कारण उष्णकटिबंधीय, हे आपण ऑलरेडी मगाशी थोड्यापूर्वी बघितलेलं आहे का नाही. सविस्तर उत्तरामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या निर्मिती हिंदी महासागराचं महत्त्व तुम्हाला स्पष्ट करायचं आहे. हवामानावरती इतके प्रश्न तुम्हाला काय सांगू, हवामानावर तुम्हाला भौगोलिक कारण तर येणारच आहेत, पण हे सविस्तर उत्तर जे प्रश्न तुम्हाला देतो ना आता, ते अगदी महत्त्वाचे आहेत. ओके, हे तुम्ही तर लक्षात ठेवले पाहिजे थोडंसं. चला, 4 ऋतू कोणते ते स्पष्ट तुम्हाला करायचे. उन्हाळा, पावसाळा, परतीचा मान्सून, हिवाळा, हे किती महत्त्वाचे आहेत हे तुम्हाला इथे एक्सप्लेन करायचं आहे. पुढची गोष्ट, भारत आणि ब्राझीलमधील पर्जन्यावर उंची आणि उच्चभूमीचा प्रभाव यांची तुलना करा. ओके, भारत आणि ब्राझील आणि फरक नेमका काय आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, आहे का नाही. पुढची गोष्ट बघा, भारताची किनारपट्टी शहरे सम हवामान तर अंतर्गत शहरे विषम हवामान का अनुभवतात. ओके, लॉजिकवाली गोष्ट आहे, किनारपट्टीमध्ये मुंबई आणि चेन्नई सारखे यांच्यामध्ये काय असतं की तापमान कंटिन्यू जास्त. का बरं, याचं कारण बघा, पाणी जमिनीपेक्षा उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं, हे एक मेन कारण आहे. अंतर्गत भागामध्ये काय, जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. ओके, पुढची गोष्ट, वनांचे प्रकार तुम्हाला त्या ठिकाणी दिले, ते हे वनांचे प्रकार नेमके करा. ओके, नैसर्गिक वनस्पती आणि प्राणीमध्ये दिलेत. भौगोलिक कारणे बघा, ब्राझीलचा उत्तर भाग गंधर्वाने आपल्या, ॲमेझॉन आहे, पाऊस आहे, भरपूर सूर्यप्रकाश आहे, त्यामुळे खाद्य अवेलेबल आहे ना वनांना, आहे की नाही.
हिमालयाच्या उंचावर वनस्पतींची संख्या विरळ आढळते. ऑब्व्हियसली पाऊस कमी आहे, तापमान अतिशय कमी असतं, फक्त मोजक्या तिथे वनस्पती असतात. हे तुम्ही शॉर्टमध्ये सांगितलं, पण हे कारण तुम्ही करायचं. ओके. ब्राझीलमध्ये कृमी कीटकांची संख्या जास्त आहे. अरे जिथं पाऊस जास्त, जिथे ऊन जास्त, जिथे वनस्पती जास्त, गवताळी जास्त आणि ते खाण्यासाठी कीटक जास्त. लॉजिकल गोष्ट आहे का नाही? वन्यप्राणी संख्या दिसून कमी होत चालली आहे. का कमी होत चालली आहे भारतामध्ये? कारण कातडी, हाडे, मांस यासाठी प्राण्यांची कत्तल होते, प्राण्यांची शिकार होती, तस्करी होतीये. ओके. प्रदूषण वाढते, हवामान बदल आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही ते लिहिल्या पाहिजेत. नंतर भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये प्राणी आणि वनसंवर्धनाची गरज आहे. ओके. तर लक्षात घ्या, यामध्ये रोका याला अंडरलाईन करा, आदिवास नष्ट याला अंडरलाईन करा, ऱ्हास याला अंडरलाईन करा, तुमचं उत्तर सोपं होऊन जाईल. ओके. भारतापेक्षा ब्राझीलमध्ये वनस्पती अधिक जास्त, कारण पाऊस आहे, ऊन आहे. पुन्हा तेच मुद्दे मला तेच सांगा तुम्हाला. ओके. हा धडा इतका सोपा सरळ आहे ना, की याच्यामध्ये तुम्हाला विविधता बघायला भेटत नाही. कारण अमेझॉनमध्ये खूप विविधता. ॲक्च्युली लक्षात घ्या, अमेझॉनमध्ये पाऊस प्रचंड आहे, ऊन प्रचंड आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अत्यंत दाट सदाहरित वनांचा तुम्हाला समावेश या ठिकाणी बघायला भेटतो. पुढची गोष्ट बघा, किनारपट्टीवर वनांचे लाकूड तेलकट हलके आणि टिकाऊ सुंदरवन. ओके. लक्षात घ्या, सुंदरी नावाचं जे झाडे आहेत किंवा जे तेलकटे आहेत ते हलकी असतात, जगतात त्या ठिकाणी, समुद्रापासून या लाटांपासून ते आपल्याला वाचवतात. ओके. अशा गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे, है की नाही? पुढची गोष्ट, पानझडी वनामध्ये झाडे उन्हाळ्यात गळतात. या भागातील वर्षातील ठराविक काळातच पाऊस पडतो, उन्हाळा कोरडा असतो. ही उत्तर तुम्ही इथे लिहिलं पाहिजे. पुढची गोष्ट, ही भारतात हिमालयातील वने उंचीनुसार बदलतात. ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. शिवालिकमध्ये कसं आहे, लघुमध्ये कसं आहे, हिमाद्रीमध्ये कसं आहे आणि हिमालय पलीकडे रांगामध्ये कसं आहे, अशा गोष्टी तुम्ही सांगितल्या पाहिजेत. ओके. पुढची गोष्ट, हवामान वनस्पती प्रकारांचा विचार करता ब्राझीलमध्ये वनावर आधारित व्यवसाय भरभराटीस येतील. तर ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पती प्रजाती आहे, कारण पाऊस जास्त आहे, ऊन जास्त आहे आणि प्रदेश लय मोठा आहे आणि नद्या खूप पाणी वाहून आणतात. त्यामुळे मुबलक वातावरण आहे की नाही? सविस्तर उत्तर आहे, सदाहरित आणि पानझडी वनांचे वितरण आणि मुख्य विषय तुम्हाला सांगायचे आहेत, तर हे डिटेलमध्ये लिहा. हे तुम्हाला सांगितलेलं आहे ऑलरेडी मी. याच्यामध्ये काय लिहायचं आहे? पहिला मुद्दा सदाहरित वने. ओके. याच्यामध्ये उदाहरणे कोणती आहेत? ओके. त्यानंतर पानझडी वने, त्याची उदाहरणे कोणती आहेत? अशा प्रकारे दोन्हीचे तुम्ही जर 4-4 मुद्दे लिहिले तर तुम्हाला इथं 4 गुण डेफिनेटली इथं मिळतील. ऱ्हास होतोय, सरकार काय करत आहे? तर हे सगळे मुद्दे सरकार करत आहे की बऱ्याच प्रकारच्या शेती रोकाला इथं थांबवायचा प्रयत्न करते. या गोष्टी तुम्ही इथं लक्षात ठेवल्या पाहिजेत. ओके नाही? पुढची गोष्ट बघा काय सांगितली आहे, भारतातील वैविध्यपूर्ण वन्यजीवन आणि त्यांच्या आदिवासाची तुम्हाला माहिती या ठिकाणी द्यायची आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इथे लिहिल्या पाहिजेत. ओके. नावं लिहा, कोणकोणती नावं आहेत, वाघ आणि सिंह, ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही या ठिकाणी लिहा. ब्राझीलमधील पर्जन्यातील तफावत विषुववृत्तापासून दूर जाताना तेथील वनस्पतींच्या रचनेवर कसा परिणाम करते ते तुम्हाला इथं स्पष्ट करायचं आहे. हे पण इथं स्पष्ट करा. खूप सोपं आहे, जास्त याच्यामध्ये काही अवघड नाही. हिमालय वनांची वैशिष्ट्ये काय आहेत, याही गोष्टी तुम्हाला 4 गुणांसाठी ते होऊ शकतात. तर 1 2 3 4 5 6 7 8 मुद्दे मी तुम्हाला दिलेत. 8 मुद्दे. ओके. 8 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे 4 गुणांसाठी. ओके. चला, तर लोकसंख्येमध्ये लक्षात घ्या, भौगोलिक कार्य लोकसंख्या म्हणजे साधं संसाधन आहे, हेही करा. 4 मुद्दे मी तुम्हाला त्या ठिकाणी दिलेत. त्यानंतर ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे. का कमी आहे याचंही कारण तुम्हाला दिलेलं आहे, कारण प्रदेश खूप मोठा आहे, लोकसंख्या कमी आहे की नाही? आणि अमेझॉन जंगलामध्ये लोक राहत नाहीत, राहण्यायोग्य वातावरण नाही आहे का नाही? लोकसंख्या सरासरी घनता जास्त आहे भारतामध्ये, कारण लक्षात घ्या भारतामध्ये जगाच्या 2.41% भूभाग आहे, पण 17.5% लोक भारतामध्ये राहतात, कारण राहण्यायोग्य जमीन आहे, वातावरण चांगल्या प्रकारचं आहे. अमेझॉनच्या खोऱ्यामध्ये लोकसंख्या वितरण विरळ आहे, कारण लॉजिकवाली गोष्ट आहे, इथं कोणी राहू शकत नाही, मानवी आरोग्यास वस्तूस प्रतिकूल आहे, अत्यंत दुर्गम आहे. ओके. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करण्यावरही मर्यादा या सर्व कारणामुळे अमेझॉनच्या खोऱ्यात लोकसंख्या वितरण विरळ आहे. गंगेच्या खोऱ्यात लोकसंख्येचे वितरण दाट आहे. या गोष्टी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. पुढची गोष्ट, गंगेचं खोरं सुपीक आहे. ओके. त्यामुळे अशा गोष्टी आहेत. आता भारताच्या उत्तरेकडील मैदानी प्रदेशामध्ये लोकसंख्या दाट का आढळते? कारण हे तुमचे 5 मुद्दे. ओके. 3 गुणांसाठी हे 6 मुद्दे अत्यंत आवश्यक आहेत. 6 मुद्दे. ओके. चला, ब्राझीलची पूर्व किनारपट्टी दाट लोकवस्तीची आहे, अशा गोष्टी मॅटर इथे करतात, आहे की नाही? याही उत्तर तुम्ही लिहिलं पाहिजे. 2 वर्ष ब्राझील लोकसंख्या वाढणार नाही, कारण तो आलेख जो आहे लोकसंख्या वाढीचा तो आता कमी होत चाललेला आहे की नाही? ही गोष्ट तुम्ही इथं समजून घेतली पाहिजे. ओके. काय याच्यामध्ये गोष्ट आहे ही थोडीशी तुम्ही इथं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. ओके. चला, आयुर्मानातील वाढ हे समाजाच्या विकासाचे लक्षण मानले जाते. बरोबर आहे, कारण आयुर्मान का वाढतं? तेव्हा चांगल्या सोयीसुविधा वाढतं, त्यामुळे तुमचं आयुर्मान वाढतं. ह्याही गोष्टी तुम्ही तर सोबत लक्षात ठेवल्या पाहिजेत. पुढची गोष्ट, भारताच्या पर्वतीय आणि डोंगरामध्ये लोकसंख्या विरळ असते. ओके. कारण हे भाग दुर्गम, पोहोचण्यास कठीण असतात, आरामदायी जीवनासाठी आवश्यक सुविधांचा इथे अभाव असतो. त्यामुळे
हे असे प्रश्न आहे ना, मी तुम्हाला इतके दिलेत ना, तुम्हाला काय सांगू, म्हणजे तुम्ही थकून जाल इतके प्रश्न तुम्हाला दिले. वगैरे वैलिंग मनोरा हे पण गोष्ट करा. लोकसंख्या वितरण, आयुर्मान आणि साक्षरता. त्यानंतर आपण जर पुढचा प्रश्न बघितला मानवी वसाहत, तो मानवी वसाहतीमध्ये हा लक्षात पाणी उपलब्धता हा लोकशाही चलन घटक आहे. कारण का, मूलभूत गरज आहे पाण्याची. हाही प्रश्न होतो भौगोलिक कारणामध्ये. लोकसंख्या बाजीमध्ये लोकवस्ती केंद्रीकरण पूर्व केंद्रालगत का आढळतं, कारण लक्षात घ्या काय, हवामान जरी उष्ण दमट वगैरे असलं तरी काय झालेलं आहे, नैसर्गिक साधनसंपत्ती या ठिकाणी भरपूर आहे, सुपीक जमीन या ठिकाणी आहे, त्यानंतर खनिजांचं साठे आहेत, चांगल्या वाहतूक सोयीसुविधा आहे, त्यामुळे उद्योगधंदे या ठिकाणी आहेत, पाणी अवेलेबल आहे. भारतामध्ये नागरीकरण वाढतंय, कारण लक्षात घ्या की होते काय, शहरांकडे लोकांचं स्थलांतर होतंय, त्यामुळे नागरीकरण वाढतं या ठिकाणी. ही गोष्ट मी लक्षात ठेवली पाहिजे. ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. ईशान्य भाग हा आवर्षण चतुष्कोण या नावाने ओळखला जातो. या उच्चभूमीच्या प्रदेशात पावसाचे प्रमाण खूप कमी असल्याने हा भाग वारंवार दुष्काळाला तोंड देतो. पाण्याची कमतरता असल्यामुळे येथे शेतीचा विकास मर्यादित प्रमाणात झाला आहे. पिण्याचे पाणी आणि उपजीविकेच्या साधनांची कमतरता असल्यामुळे ईशान्य ब्राझीलमधील ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या आहेत. ओके, पुढची गोष्ट थोडक्यात उत्तरे द्या. खूप सोपं आहे. याच्यामुळे तुम्हाला थोडक्यात म्हणजे मला माहिती हे 4 गुणांसाठी प्रश्न आहे. भारताचं नागरीकरण, ब्राझीलचं नागरीकरण हे तुम्हाला तुलना करायची आहे. झालंय नेमकं कसं, वाढलंय नेमकं कसं, आहे का नाही. गंगा नदीचे खोरे आणि अमेझॉन नदीचे खोरे मानवी वसाहतीमध्ये फरक तुम्हाला सांगायचा आहे. गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये कशा प्रकारची न्यूक्लिड एका ठिकाणी राहणारी आहे, ब्राझीलमध्ये कशी अमेझॉनमध्ये पसरलेली आहे, कारण एका ठिकाणी सगळे लावू शकत नाही, आहे का नाही, विरळ आहे. मानवी वसाहतींची वाढ विशिष्ट स्थानी झालेली का आढळते, प्राकृतिक रचना आहे, पाण्याची उपलब्धता आहे. ओके, हे मुद्दे लक्षात घ्या. प्राकृतिक रचना, पाण्याची उपलब्धता, हवामान, जमिनीची सुपीकता, आर्थिक कारणे, हे सगळे महत्त्वाचे मुद्दे तुम्ही या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजेत. बरोबर आहे की नाही. पुढचा महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी काय असणार आहे लक्षात घ्या. ईशान्य ब्राझीलमध्ये विरळ काय, तो की हा मागील वर्षी आलेला प्रश्न. ओके, विशिष्ट भागामध्ये नागरीकरण वाढण्यासाठी योग्य हवामान या ठिकाणी आहे. त्यामुळे ब्राझीलमध्ये लोकसंख्येचे सर्वाधिक केंद्रीकरण पूर्ण करण्याची पद्धत का झाली हे आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे की नाही. पाऊस, खनिज संपत्ती वगैरे. नागरीकरण वेगाने वाढते, हा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर जसं जसं आपण अमेझॉनचे खोरे करतो तसं मानवी वस्त्या विरळ होतात, कारण राहण्याजोगं जमीन नाही बाबा, अत्यंत कमकुवत इथं साधनं आहेत त्या ठिकाणी राहण्यासाठी. तुलनात्मक टीप जी मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी. नंतर पुढचा जो प्रश्न आहे तो आहे गंगा नदीचे खोरे, अमेझॉन, हे पण आपण थोड्यापूर्वी एक्सप्लेन इथं केलेलं आहे. भौगोलिक कारण हे पण आपण गोष्टी बघितलेल्या आहेत. म्हणजे इतके सगळे प्रश्न जे आहेत ना खूप इम्पॉर्टंट. आता लक्षात घ्या, हा जो प्रश्न आहे, गोवा आणि दिल्लीमध्ये नागरिकांचं प्रमाण खूप जास्त आहे. का बरं असं आहे, कारण लक्षात घ्या इथे केंद्रशासित प्रदेश असून 80% जास्त लोकसंख्या शहरी आहे. गोवा सर्वाधिक नागरीकरण झालेलं राज्य, 62% लोक शहरामध्ये राहतात. या भागांमध्ये रोजगाराच्या संधी, सोयीसुविधा, विकासाच्या संधी पण या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध आहेत. अमेझॉनच्या खोऱ्यात वस्त्या कमी आहेत, याची कारणं पण खूप सिंपल आहेत, लक्षात घ्या. पुढची गोष्ट, नर्मदा खोऱ्यात केंद्रीय वस्त्या आढळतात. ओके, तर जेथे भौगोलिक घटक अनुकूल असतात तेथे केंद्रित वस्त्या निर्माण होतात. नर्मदा खोरे हे सुपीक पठारी प्रदेशाचा भाग आहे. हा भारतातील शेतीयोग्य प्रदेश असून म्हणून इथे ओळखला जातो. ओके, पुढची गोष्ट, भारताला नागरिकांची मोठी परंपरा आहे. भारतीय उपखंडाला प्राचीन काळापासून मोठा इतिहास या ठिकाणी लाभलाय. नदीची खोरी पठारांवर प्राचीन वस्त्यांची भरभराट झाली होती. ऐतिहासिक नोंदीनुसार भारतात पूर्वीपासूनच मोठी शहरे या ठिकाणी तुम्हाला इथं बघायला भेटतात. ओके, चला बाकी सविस्तर उत्तरामध्ये तुम्हाला प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्ही करा. जास्त याच्यामध्ये अवघड काही नाही आहे. हे सगळे प्रश्न खूप मॅटर करतात. आपण पुढचं या ठिकाणी बघूयात. ओके, अर्थव्यवस्था आणि व्यवसाय, भौगोलिक कारणे बघा. मार्च 2022 आणि 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत मत्स्यव्यवसायाची भूमिका महत्त्वाची आहे. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढची, अंतर्गत भागात खाणकाम व्यवसायाच्या विकासावर मर्यादा इथं आलेल्या आहेत. कारण याच्यामध्ये सांगितलं लोह खनिज. का बरं अंतर्गत, कारण लक्षात घ्या की प्रतिकूल हवामान आहे, मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे अमेझॉन जंगलामध्ये जास्त काय होत नाही. तिथं तुम्हाला खाणकाम करता येत नाही, अंदाज नाही तिथं आहे की नाही, या सगळ्या गोष्टी अज्ञान आहे. सविस्तर उत्तरामध्ये लक्षात घ्या, मासेमारी आणि ब्राझील आणि भारतामध्ये काय साम्य आणि भेद आहे. तर साम्यासाठी तुम्हाला 2 पॉईंट आणि इथं भेदसाठी तुम्हाला 2 पॉईंट दिलेले आहेत. तर हे अगदी महत्त्वाचे आहेत. प्रकार कोणकोणते, प्रमुख मासे कोणते, ही तुम्ही ते लिहिणं आवश्यक आहे. तुम्हाला 4 पैकी 4 गुण डेफिनेटली मिळतील जर तुम्ही मासेमारी दोन्ही देशामधली केली तर. ब्राझीलच्या दक्षिण अटलांटिक किनाऱ्याजवळ मासेमारीचं प्रमाण जास्त आहे, कारण याचं खूप सोपं आहे. इथे काय होतं, उष्ण प्रवाह शीतप्रवाह एकत्र येतात, त्यामुळे इथं चांगलं ग्राउंड बनतं मासेमारीसाठी. दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे. लॉजिकवाली गोष्ट आहे, कारण भारतामध्ये लोकसंख्या प्रचंड आहे, त्यामुळे उत्पन्न काय होतं, डिवाइड होतं, म्हणजे विभागला ते मोठ्या लोकसंख्येमध्ये. ब्राझीलचं उत्पन्न जरी कमी असलं तरी कमी लोकसंख्येमध्ये उत्पन्न जास्त वाटतं, कारण उत्पन्न जास्त म्हणजे कमी लोकांमध्ये तिथं विभागलं जातं.
द्वीपकल्पाच्या ईशान्य भागात उद्योगांचं केंद्रीकरण झाले, कारण या ठिकाणी लक्षात घ्या की कच्चा माल अवेलेबल आहे, शेजारी कोलकाता आहे, हल्दिया आहे, त्या ठिकाणी ट्रान्सपोर्ट पण पटकन होतं, पण कच्चा माल असल्यामुळे होतं काय, पाण्याची सुविधा अवेलेबल आहे छोटापूर पठारावरती, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला उद्योगांचं केंद्रीकरण बघायला झालेलं भेटतं. ओके. ब्राझीलमध्ये भू अंतर्गत मासेमारीचा फारसा विकास इथं झालेला नाही. लॉजिक गोष्ट आहे हां, कारण ॲमेझॉनमध्ये मासेमारी जास्त करता येत नाही, फक्त समुद्री मासेमारी होते, पण अंतर्गत मासेमारी मात्र करायला थोडीशी इथं लिमिटेशन्स आहेत. ओके. चला आता पुढची गोष्ट बघा काय सांगा. सविस्तर उत्तरानुसार ही गोष्ट मला सांगायची आहे की क्षेत्रानुसार भारताच्या आणि ब्राझीलच्या आर्थिक स्थितीची आणि संरचनेची तुलना तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. हे मी तुम्हाला दिलेलं आहे की प्राथमिक क्षेत्र कसा वाटा आहे, द्वितीय क्षेत्राचा, तृतीय क्षेत्राचा वाटा कशा प्रकारे आहे, हे तुम्हाला आकडेवारीनुसार सांगायचं आहे. जर आकडेवारी आठवत नसेल तर लिहू नका, ही गोष्ट खूप महत्त्वाची सांगतो. ओके, विसरू नका. पुढची गोष्ट, पुढचा प्रश्न आहे, भारतातील औद्योगिक क्षेत्राची प्रमुख वैशिष्ट्ये याच्यामध्ये काय काय आहेत तर लक्षात घ्या. अत्यंत असमान वितरण आहे आणि उद्योगांचं केंद्रीकरण झालेलं आहे का काही भागामध्ये. धातू, खनिजे, कोळसा ओके यांनी समृद्ध असलेल्या या भागामध्ये लक्षात घ्या अत्यंत बहुतेक पोलाद केंद्र वसलेली या ठिकाणी आहेत. वन्य आधारित उद्योग वनक्षेत्रांजवळ आहेत. केरळच्या किनारपट्टीवरती काथ्या, कोपरा, मासे, डबाबंद करणे यासारखे उद्योग चालतात. ओके. 60 ते 2016 या काळात भारत, ब्राझील आणि अमेरिका यांच्या दरडोई उत्पन्नाचा कलचे विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. हे अशा प्रकारे डिटेलमध्ये तुम्हाला उत्तर दिलंय, हे करा. ओके, हे मला तुम्हाला सांगायचं आहे, कारण यातून 6 + 8 14 गुण आहेत. जसं मी आलेख आणि नकाशाला तुम्हाला सांगितलं तुम्हाला वेळ देणं आवश्यक आहे, तसंच याला सुद्धा वेळ देणं आवश्यक आहे. 14 गुणांसाठी हा प्रश्न, 14 गुण आलेख आणि नकाशा, 14 गुण सविस्तर उत्तरे आणि भौगोलिक कारणे द्या. असे करून तुमचे 28 गुण इथं कव्हर होतात. किती? 28 गुण. हे 4 टॉपिक करा भाऊ, 28 गुण खिशामध्ये. सोपं नाही आहे मला माहिती आहे, पण हे करणं आवश्यक आहे. एवढे सगळे प्रश्न जर तुम्ही आज आणि उद्या केलेत तर भाऊ लाईफ सुंदर आहे तुमची. ओके. चला आपण पुढचं या ठिकाणी घेऊयात. ओके. त्यानंतर आहे पर्यटन, वाहतूक आणि संदेशवहन, जे की अत्यंत महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे. काय सांगितलेलं आहे, भौगोलिक कारणे 1923 आलेलं आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात डाळे दाट आहे, कारण खूप सोपं आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेश हा सखल आणि सपाट जमिनीचा प्रदेश आहे, त्यामुळे इथे रेल्वेमार्ग बांधणं सोपं आहे, बाकी ठिकाणी ते करता येत नाही. पर्यावरण स्नेही विकास अधिक राहतो, हा प्रश्न दोन आलेला आहे, कदाचित यावेळी येऊ शकतो. स्वच्छ पांढऱ्या वाळूचे किनारे, विस्तीर्ण समुद्र किनारे, निसर्गरम्य बेटे या ठिकाणी आहेत. तसेच ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट जंगल, फळबागा पण या ठिकाणी आहेत. ओके. भौगोलिक कारणे, रस्ते वाहतूक जाळे पूर्ण पूर्व भागात सांगितलेलं आहे, विकसित केंद्रित झाले. का बरं? कारण लक्षात घ्या की ॲमेझॉनमध्ये करू शकत नाही, घनदाट जंगल आहे का नाही. पुढची गोष्ट, ब्राझीलमध्ये एकापेक्षा जास्त काल विभाग आहेत, तर भारतामध्ये एकच आहे. तर लक्षात घ्या, 2 टोकांमधील वेळेमध्ये 168 मिनिटांचा फरक आहे, असल्याने तेथे 4 कालविभाग या ठिकाणी आहेत. भारताचा विस्तारही मोठा असला तरी वेळेतील फरक 120 मिनिटे आहे. ब्राझीलच्या काही भागात दूरसंचार विस्तार कठीण आहे, ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की नाही. चला पुढची गोष्ट बघा. आपण जर सविस्तर उत्तर यामध्ये काय सांगितलेलं आहे की ब्राझील आणि भारतमधील वाहतूक फरक काय. आता काय फरक आहे, भारतामध्ये 85% प्रवासी वाहतूक रोडनी होते, जमिनी आपण म्हणू की रस्ते महामार्गाने होते. ब्राझीलमध्ये मात्र खूप कमी आहेत, आहे की लोहमार्ग पण कमी आहेत. भारतामध्ये लोहमार्ग मात्र माल आणि प्रवासी वाहतुकीसाठी खूप महत्त्वाचे आहेत, आहे का नाही. अजून एक फरक आहे, ॲमेझॉनचा 3700 किलोमीटर जो काही जलमार्ग आहे तो खूप जास्त आहे, मोठा आहे, तिथून जलवाहतूक होते. पण भारतामध्ये मात्र जलमार्ग जे आहेत ना फक्त 1% आहे, ते आपण वाढवले पाहिजे ॲक्च्युली. ओके. स्पेसिफिकली उत्तर भारतीय नद्यांमध्ये, आहे की नाही. ब्राझीलच्या परिणाम करणारे घटक आणि तिथले पर्यटनाचे प्रकार स्पष्ट करायचे आहेत. विस्तीर्ण म्हणजे वाळूचे किनारे असतील, समुद्र किनारे आहेत, निसर्ग बेटे, या सगळ्या गोष्टी आहेत. नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संरक्षणासाठी ब्राझीलनं खूप चांगलं इथं काम केलेलं आहे, ती गोष्ट तुम्ही या ठिकाणी लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. भारतीय प्रमाण आणि ब्राझीलचे औद्योगिक प्रमाण यातील तुम्हाला फरक सांगायचा आहे, तर खूप सोपा फरक आहे, असं काय याच्यामध्ये अवघड नाही आहे, हे तुम्ही इथं लक्षात घेतलं पाहिजे. वाहतूक विकास हा प्रगतीसाठी किती महत्त्वाचा आहे, कारण जर वाहतूक असेल तर काय होतं, तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी माल वाहतूक चांगली करू शकता, कनेक्टिव्हिटी वाढते, आहे की नाही, देशामध्ये संवाद वाढतो. अर्थासाठी रेल्वे खूप महत्त्वाची आहे, अवजड मार्गांसाठी महत्त्वाचं आहे. पायाभूत सुविधा विकासामध्ये तुम्हाला फरक स्पष्ट करायचा आहे. भारतामध्ये संदेशवहन खूप प्रचंड पुढे गेलं आहे, इस्रोमुळे सुद्धा आपण खूप पुढे चाललो आहे. ब्राझील हळूहळू येतो आहे. ओके. एवढं ब्राझीलमध्ये विकसित झालेलं नाही आहे, पण भारत मात्र प्रचंड विकसित झाला आहे, जर आपण संदेशवहनामध्ये आणि दूरसंचारमध्ये आपण जर इथं गोष्ट केली तर. हे सगळे जे प्रश्न आहेत ना खूप जास्त आय नो दॅट, पण लक्षात घ्या 14 गुणांसाठी हे काहीच नाही आहे. 14 गुण हवे असतील तर यातून या बाहेरचा मला वाटतं एकही प्रश्न याशिवाय येऊ शकतो. त्यामुळे हे सगळे प्रश्न तुम्ही करा, सगळे प्रश्नांची रिव्हिजन करा आणि ही PDF आपल्या व्हॉट्सॲप चॅनलवरती PW महाराष्ट्र क्लास 10th या व्हॉट्सॲप चॅनलवरती येईल. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. पहिल्याच कॉमेंटमध्ये तुम्हाला ती नोट्ससाठी लिंक भेटेल, त्याच्यावर क्लिक करा, नोट्स डाउनलोड करा, रिव्हिजन करा,
भेटूया पुढच्या सेशनमध्ये अशाच प्रकारचा एखादा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, थँक्यू सो मच. आणि लढाई शेवटचं युद्ध आहे, शेवटचं पेपर आहे, 10वीचं वर्ष आहे, परत येणार नाही आहे. 2026 18 मार्च 2026 परत येणार नाही आहे. याच वर्षी आहे, आत्ताच आहे, आत्ताच करायचं जे काय करायचं ते. टाटा, बाय, टेक केअर, थँक्यू सो मच. जय महाराष्ट्र. धन्यवाद.